जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर इकडे बघा, अजून इकडे ना बरण्या फक्त घासून ठेवलेले, अजून ह्यामध्ये काहीच भरलेलं नाही आहे. म्हणजे घर 2-3 दिवस, आज तिसरा दिवस आणि आज चौथा दिवस घर झाडायला चालू आहे, त्यामुळे पूर्ण झालेलं आहे. तरची सगळी भांडी लावून झालेली आहेत, पण सगळं लावून झालेलं आहे. आणि हे गावाकडनं कनी भेंडी आणि वांगी आणि हा आंबा बघा चांगला आहे, पण असं जरासं ढगाळ वातावरण झालं कनी खाली पडतात. त्यामुळे ते कच्चे आंबे कनी काय म्हणतात त्याला करम करून खायला म्हणून पाठवलेले आहेत. तर इथे मी काल बाजारातून पण भेंड्या आणल्या होत्या, ते अगोदर आज करणार आणि गावाकडून आणलेल्या तसेच ठेवणार. त्यानंतर मी देवाची आणि थोडेसे डबे वगैरे कनी घासून हे करून ठेवले, पॅक करून. ते अजून मला इथं रॅकवर वरच्या कप्प्यात ठेवायचं. त्याचबरोबर आज मला नाश्त्याला पावभाजी करायची, तर त्यासाठी मी भाजी निवडता कनी ते लागणारं साहित्य भाज्या पण काढून ठेवलेल्या होत्या. तर इथे माझी भाजी झालेली. आता फक्त मी कनी ते काय म्हणतात ते पावभाजीचे पाव असतात की काय म्हणतात, आमच्याकडे बनपाव म्हणतात. तर ते माझ्यासमोर होतं, पण माझ्या लक्षातच आलं नाही की ते पावभाजीसोबत ते खायला घ्यायला पाहिजे. आणि मी ब्रेडच्या 2 लादी घेतल्या. पुढं आल्यानंतर लक्षात आलं की ते पाव घ्यायला पाहिजे होतं. म्हटलं जाऊ द्या, आता परत जाऊन हे नको मला ते द्या असं कसं म्हणायचं. म्हटलं राहू द्या, आपण भाजी ब्रेडसोबतच खाऊ. म्हणून ब्रेडच कनी थोडंसं बटर आणि पावभाजीचा मसाला लावून गरम केलं होतं. तर इथे नाश्ता झाला होता, पण भांडी पडली होती. तसेच मी एकीकडे तोपर्यंत म्हटलं भात ठेवला आणि एकीकडे मी दोडका आणि चवळीच्या शेंगा आणल्या होत्या. तर चवळीच्या शेंगांचे दाणे काढले होते. दोडका आणि चवळीच्या शेंगांच्या दाण्यांची मिक्स अशी आमटी बनवणार आहे, जे आपण रोज करतो की नाही कांदा टोमॅटो घालून, तसंच करायची. साध्या पद्धतीनं केले तरच म्हणजे चांगली लागते. असं काय मसाला भरपूर घालावा असं काय नाही. तरी पण यात की ओलं खोबरं घातलं तरी पण चालतं आहे. इथे मी नीलला उठलेला, कारण त्याला सुट्टी होती आणि सुट्टीला त्याला की लवकर उठवायचं नाही असं त्याचं काय. त्यानं 10ला उठवायला सांगितलेलं, 10ला उठलेलं आहे तो. आणि त्याला मी आता नाश्ता देते. आणि इथे मी तेल घातलं आहे, थोडंसं मोहरी जिरा टाकायचं, तेल कांदा भाजायला टाकायचा. त्यानंतर आपण जे दोडका त्याचं चिरं काढायचं, चिरून घ्यायचा. त्यानंतर चवळीचे दाणे पण काढून घ्यायचं, ते पाण्यात धुवून घ्यायचं. आणि तेल कांदा चांगला तापला की त्यात हळद घालायचं. आपण घरगुती कुठलं पण तुम्ही जे लाल तिखट वापरताय ते घालायचं. तुम्हाला जर आमच्या कोल्हापूरची चटणी हवी असेल तर माझ्या कम्युनिटीला मी माझा नंबर दिलेला आहे, तर ते तुम्ही बघून मागवू शकता. नाहीतर कांदा टोमॅटो चटणी घातली की मीठ टाकायचं. त्यानंतर ते दोडका आणि चवळीचं दाणं टाकायचं. चांगलं 2-4 मिनिट की तेलावर परतून घ्यायचं. आणि मग त्यानंतर पाणी टाकून तुम्हाला जितकी आमटी करायची तितकं पाणी टाकून शिजवून घ्यायचं. आणि ह्यात मग कोथिंबीर घालायचं, आवडत असेल तर ओलं खोबरं पण चांगलं लागतं ह्यामध्ये. आणि मी 3 दिवस घर झाडायला काढलेलं, त्यामुळे कधी व्लॉग नाही बनवला, कारण ते व्लॉग एकदा मी बनवलेलं आहे माझ्या किचनचा. मी किचन वगैरे कसं क्लीन करते. त्यानंतर परवाचं नाही बनवलं, कारण गरमी इतकी होती आणि ते मला पटापट आवरायचं होतं, त्यामुळे मी काही बनवलं नाही. कारण किचन हे सगळं धुवून घ्यायला लागतं. हे रॅक, परत ट्रॉलीजच्या नंतरचे किचनच्या वरची भिंत, खिडक्या वगैरे असं ते घासून, फरशी ते घासून धुवून घ्यायला लागते. किचनला आणि हॉलला मला एक अख्खा दिवस लागला होता, कारण भांडी सगळी घासून मी बाहेरच ठेवली होती. दुसऱ्या दिवशी 2 रूम, वरांडा, जिना वगैरे ते धुवून घेतलं होतं. आणि कालच्या दिवशी मी सगळी ती भांडी बाहेरच्या आत आणून लावली होती ट्रॉलीजला. आणि त्यानंतर सगळा बेडवर वगैरे सगळ्या गाद्या गुंडळून हांतरून वगैरे ठेवलं होतं. ते सगळं नीटनेटकं लावलेलं आहे. फक्त आता माझं हांतरून धुवायचं आहे. ते कसं मी आता चावीला पाणी आलं की नाही, रात्रीचं गरम पाण्यात भिजत घालेन आणि 2-4 धुवून टाकेन. बघू आता पुढचे 8 दिवस कनी चावीवाल्यानं 1-1 तास तर पाणी सोडायला पाहिजे. माझं हांतरून कनी पूर्ण धुवून होतं आहे. आता पावसाळा चालू होणार, आणि पावसाळा चालू व्हायच्या अगोदर कनी घर झाडलं की बरं पडते. कारण आमच्याकडे कसं कारखाना चालू असते सीझनला, आणि मग कारखान्याचं कनी कार्बन पडतं आहे. आणि मग आता कारखाना बंद झाला होता, म्हणून म्हटलं एकदा आता झाडलं कनी की पावसाळाभर निवांत. कारण ते काळं कार्बन पडलेलं सगळ्या डब्यावरनी, सगळीकडे ते कार्बन आणि धूळ पण, रोडवर घर असल्यामुळे कनी मातीची धूळ पण असं चिकट असं लावून बसते. ते किचन कट्ट्याच्या वर बरणी ठेवलेले असते, तिथं फोडणीचं आणि ते कार्बनचं असं चिकटून बसलेलं असतं. त्यामुळे कनी 3 महिन्यातून, मी आता डिसेंबरला काढलं होतं बघ, 3-4 महिन्यातून एकदा का असेल ना हे काढायलाच लागतं. आता म्हटलं कारखाना बंद झाला तर एकदा आवरले की आता पावसाळ्याभर 4 महिने आपल्याला काहीच काम नाही मग. आणि कसं झाडायला वगैरे गावाकडं कनी बायका पण नाही भेटत, इथं शेताकडं वगैरे जातं, त्यामुळे घर
कामाला घर झाडायला वगैरे नाही भेटत, त्यामुळे एकट्याला जसं आवरायला लागतं. थोडंसं ह्याने मदत केली, थोडी भांडी पलीकडल्या काकूने ती माझी भांडी बघूनच म्हणाले इतकं कधी घासणार, म्हणून त्याने घासून दिली, मी धुवून घेतली. असं मला भांडायला पण मदत झाली आणि फरशी वगैरे धुवायला मला ह्याने मदत केली. कारण ते पाणी वगैरे कधी सगळं पहिला माझा इकडे दरवाजा होता, त्यामुळे ते फरशीचा स्लोप कधी त्या बाजूला आहे, त्यामुळे पाणी सगळं हॉलच्या तिकडे जातं. मला ते उलटं काढावं लागतं, त्यामुळे एकट्यानं ना फरशा धुवून होत नाहीत. तर इथे मी भाजी वगैरे आणलेली, मग ती तशीच ठेवली होती मी डब्यात. तिथं आपल्या खिडकीचे तिथं टेबल आहे की नाही, तिथे असं पसरून ठेवली होती खराब होऊ नये म्हणून. तर ती आज मी सगळी भरून ठेवली, आलं वगैरे सगळं कधी भरून ठेवलं. कारण लगेच आता कधी शुक्रवारी बाजार केला होता, फक्त एकच दिवसमध्ये बघा, तर लगेच असं सुकलं होतं. मग तसंच जर पिशवीत ठेवलं की नाही ते कुजत्यात, कोथिंबीर वगैरे कधी राहत नाही. तर इथे मी पावभाजीला आलं लसूण आणि एक मिरची ठेचून घेतली होती, ती मी खलबत्त्यातच ठेचली होती, कारण खलबत्त्यात ठेचली की नाही आलं लसणाचं चव पण छान उतरते. तर इथे मी भांडी सगळी रिकामी करते, कारण माझे भात आमटी आता होत आलेले. अजून माझी भेंडीची भाजी करायची, तर भेंडी मी धुवून घेते, थोडंसं सुकत ठेवते, तोपर्यंत तिकडे मी भांडी पण आवरून घेते. अजून माझं सगळं खाली फरशाचं लोटून घ्यायचं आहे. आज काय मी फरशा नाही पुसणार, कारण कालच सगळे धुवून घेतलेलं आहे आणि एवढी घाण झालेली नाही. त्यानंतर अजून देवपूजा करायची आहे, तर मी इथे भेंडी धुवून पाणी काढून ठेवते आणि भांडी घासून घेते. त्यानंतर ते डबे 4 कपी किंवा ते काचेची बरणी, अजून ते जार वगैरे जे कधी कधी लागते की नाही साहित्य, इडलीचं भांडं वगैरे, तर मी इथे कट्ट्याच्या समोरच तर रॅकचा डबा आहे की नाही, तर तिथे वरच्या बाजूला ठेवून देते. मिक्सरचे वगैरे भांडे म्हणजे तिथल्या तिथं काढून घ्यायला बरे पडतात मला. तर ती मी एकीकडं खाली काढून ठेवलेले आहेत, ती मी आता वर ठेवते. तर इथे एक डबा पण माझा काल काहीतरी ह्यामध्ये भरून ठेवलेलं, हाच तेवढा लावायचा बाकी होता, म्हणून म्हटलं आज खाली ठेवला की नाही तसाच मग ठेवून जाते, म्हणून म्हटलं कधीतरी वापरायला येते, ते मी वर असं मांडून ठेवते. तर चला आता, कारण एकानं खालून द्यायला लागते, एकानं वर ठेवावं लागते, त्यामुळे हे नाही होते. सकाळी काल तेवढ्या वेळेत ती लॅपटॉपची मी सगळी भांडी लावून घेतलेली आहेत, कारण कसं मला ते स्टूलवर चढून पण लॅपटॉप ठेवता येत नाही, ते उंची कमी पडते, त्यामुळे ह्यांच्याकडून लावून घेतलेले. आणि आता नीलकडून घेऊन मी आता छोटी छोटी जी भांडी आहेत ती लावून घेते. खाली डबे वगैरे पण माझे भरून झालेले आहेत, फक्त अजून तांदूळ आणि साखर भरून ठेवायचे. बाकीची पिठाची डबी कशी ज्यावेळी ज्वारी गहू संपेल कणी पीठ, त्यावेळी मी घासून परत भरते, त्यामुळे पिठाचे डबे मी काल फरशा धुतानाच कणी तिथल्या तिथंच पिठाचे डबे वरून घासले होते आणि तसेच ठेवलेले, कारण ते प्रत्येक वेळी संपलं की ज्या त्यावेळी मी घासून ठेवते, त्यामुळे एवढं काय घाण झालेलं नव्हतं. अजून माझ्या छोट्या छोट्या त्या काचेच्या मसाल्याच्या बरण्या मी ऑनलाईन मागवल्या आहेत की नाही, तर ते अजून माझ्या मी डब्यात तशाच घासून ठेवलेले आहेत वाळवून. त्यात अजून मी छोटे छोटे मसाले पिशवी मी ह्या बघा टेबलावर सगळा पसारा अजून आहे तिथं ठेवलेलं आहे. त्यातलं मला ते बाजार त्यात भरायचा, थोडा बाजार अजून मला आणायचा मार्केटमधून. थोडंसं मी आणलं नव्हतं, कारण घर झाडायचं म्हणून मी काय आणलं नव्हतं, आणून कुठे ठेवणार, परत बरण्या रिकाम्या करायला लागतात, म्हणून म्हटलं अगोदर घर झाडून झाल्यानंतरच कधी लागतं ते बाजार आणायचा, म्हणून मी तो बाजार आणायचं. तर आज संध्याकाळी किंवा उद्या जाईन मी आणि आणून ठेवेल. तर त्या डब्यात कधी मी त्या बरण्या वाळवून ठेवलेल्या आहेत. तर हे सगळे मिक्सरचं वगैरे भांडी सगळी लावून घेते आणि ह्यासोबतच मी आजचा व्लॉग पण इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.